IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती याबद्दल माहिती घेणार आहोत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1964 साली झालेली आहे आणि याचा कॅम्पस 114 एकर्स एवढा मोठा आहे. हे कॉलेज 2005 साली ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळं इथं आता आपल्याला बी.टेक अशी डिग्री मिळणार आहे. कॉलेजचं प्लेसमेंट बघूया. 2023-24चा डेटा आहे. मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे. ॲव्हरेज 5.65 आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 26 lakhs पर ॲनम असं आहे. टोटल प्लेसमेंट पर्सेंटेज 55% आहे. म्हणजे 55% मुलांना ह्या ठिकाणी जॉब मिळालेला आहे. कॉलेजची फीस बघूया. ओपन कॅटेगरीसाठी 85,000 आहे. EBC, EWS, SCBC यामध्ये मुलांसाठी 76,000 तर मुलींसाठी 67,000 आहे. TFWSमध्ये 70,000 आहे. SC/STसाठी 4,800 आहे. VJ, NT, OBC 44,000. या कॉलेजमध्ये जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. फर्स्ट डिपार्टमेंट आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. याचा जो चॉईस कोड जो आहे तो पहिले 4 डिजिट कॉलेजचा कोड असतो आणि पुढचे 5 डिजिट हा ब्रँचचा कोड असतो. ब्रँचचा कोड सर्व कॉलेजमध्ये सेम असतो. म्हणजे त्या ब्रँचचं जे नाव आहे त्याच नावाने जर ब्रँच असेल तर त्याचा कोड सगळीकडे सारखा असतो. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे. याचा कोड 1002-24210 असा आहे. पुढची ब्रँच आहे डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याचा कोड 24610 असा आहे. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. याचा कोड 37210. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याचा कोड 29310 असा आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 61210 तर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा 19110 आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा 46610 असा कोड आहे. तर अशा पद्धतीनं 7 वेगवेगळे डिपार्टमेंट्स किंवा 7 ब्रँचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत. प्रत्येक ब्रँचचा इंटेक 60 असून इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा इंटेक 30 आहे. तर असा टोटल 390चा इंटेक ह्या कॉलेजमध्ये आहे. या कॉलेजचं प्लेसमेंट बघूया. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये टोटल 60 स्टुडंट आहेत. त्यापैकी 45 स्टुडंटला जॉब मिळालेला आहे. म्हणजे ह्याचं प्लेसमेंट पर्सेंटेज 75% आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 60 स्टुडंट आहेत. 52 स्टुडंटला जॉब मिळालेला आहे. म्हणजे ह्याचं प्लेसमेंट जे आहे ते 87% आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट 37 आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं देखील 37% आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं 40% प्लेसमेंट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचं 47% आहे. तर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचं यामध्ये 30चाच इंटेक आहे आणि त्यापैकी 22 स्टुडंटला जॉब मिळालेला आहे. त्यामुळं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट 73% आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती इथल्या 7 वेगवेगळ्या ब्रँचचं प्लेसमेंट आहे. कॉलेजमध्ये सेंट्रल लायब्ररी आहे. कॉलेजचा क्लासरूम आणि जिमखाना आहे ज्या ठिकाणी इंडोर गेम्स बघायला मिळतात. कॉलेजचे कल्चरल फेस्टिवल किंवा कल्चरल इव्हेंट्स ह्या ठिकाणी होतात. हा कॉलेजचा कॅम्पस आहे. ग्रीन कॅम्पस आहे. मोठा कॅम्पस आहे आणि हे कॉलेजचं गर्ल्स हॉस्टेल आहे. 2 गर्ल्स हॉस्टेल आहेत आणि टोटल सीट्स 433 आहेत. तर बॉईजसाठी 4 वेगवेगळ्या हॉस्टेलच्या बिल्डिंग आहेत. सातपुडा आहे, सह्याद्री, अजंठा आणि AICT. तर अशा पद्धतीनं बॉईजसाठी 526 सीट्स ह्या ठिकाणी आहेत. तर हे AICT बॉईज हॉस्टेल आहे. कॅम्पसमध्ये कॅन्टीन आहे. आता आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचा ब्रँच वाईज कट ऑफ बघणार आहोत. या ठिकाणी 7 वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग जी 1986 साली एस्टॅब्लिश झालेली आहे. याचा 2024 साली म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. आपण ह्या ठिकाणी बघू शकता प्रत्येक कॅटेगरीमध्ये जनरलच्या किती सीट्स आहेत, लेडीजच्या किती सीट्स आहेत, जनरलचा काय कट ऑफ आहे आणि लेडीजचा काय कट ऑफ आहे. ओपन कॅटेगरीसाठी
जनरल आणि लेडीजमध्ये 96 पर्सेंटाईलला कट ऑफ गेलेला आहे. तर EWSमध्ये आपण बघू शकता 94 पर्सेंटाईल आहे. म्हणजे 2 पर्सेंटाईलनी कमी आहे EWSमध्ये कट ऑफ. तर आपलं EWS सर्टिफिकेट असेल तर आपल्याला थोड्याशा कमी पर्सेंटाईलला देखील या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकते. पुढची ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ह्याचा 2024 म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. या ठिकाणी देखील ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ जो आहे तो 96 पर्सेंटाईल आहे. तर EWSमध्ये कट ऑफ 93 पर्सेंटाईल आहे. म्हणजे 2 ते 3 पर्सेंटाईलनी कमी आहे EWSचा कट ऑफ. इतर कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघू शकता. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. या ठिकाणी देखील आपण बघू शकता ओपन कॅटेगरीमध्ये 93 पर्सेंटाईलचा कट ऑफ आहे मुलांसाठी. तर मुलींसाठी देखील 93 पर्सेंटाईलच आहे. जरी ह्या ठिकाणी 94 दिसत असलं तरी ती 93च आहे, कारण मुलींना जनरलच्या सीट्स देखील मिळतात. EWSचा कट ऑफ आपण बघू शकता 90 पर्सेंटाईल आहे. म्हणजे 3 to 4 पर्सेंटाईल कमी आहे EWSचा कट ऑफ. इतर कॅटेगरीचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. याचा मागच्या वर्षीचा कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये किती सीट्स आहेत, लेडीजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे, स्टेट मेरिट रँक किती आहे, हा देखील आपण ह्या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी देखील आपण बघू शकता ओपनमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी देखील कट ऑफ जवळपास 90 पर्सेंटाईल आहे. तर EWSमध्ये हा कट ऑफ 72 पर्सेंटाईल आहे. म्हणजे जवळपास 20 पर्सेंटाईलनी कट ऑफ कमी झालेला आहे EWSमध्ये. तर आपल्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन मिळायचे चान्सेस जास्त आहेत. पुढची ब्रांच बघूया आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ह्याचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये जनरलच्या किती सीट्स आहेत, लेडीजच्या किती सीट्स आहेत आणि त्याचा मागच्या वर्षीचा म्हणजे 2024 सालचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघू शकता. ओपनमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी कट ऑफ 85 पर्सेंटाईल आहे. तर तोच कट ऑफ EWSमध्ये 60 पर्सेंटाईल आहे. म्हणजे जवळपास 25 पर्सेंटाईलनी कट ऑफ कमी झालेला आहे EWSमध्ये. पुढची ब्रँच आपण बघूया सिव्हिल इंजिनिअरिंग आणि ह्याचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. या ठिकाणी देखील आपण बघू शकता ओपनमध्ये 88 पर्सेंटाईल आहे कट ऑफ. तर EWSमध्ये 53 पर्सेंटाईल आहे. म्हणजे EWSमध्ये जे स्टुडंट आहेत असे स्टुडंट ह्या ठिकाणी कमी आहेत. त्यामुळं आपल्याला कमी पर्सेंटाईलला देखील ह्या कॉलेजमध्ये EWS थ्रू ॲडमिशन मिळू शकतं. नेक्स्ट ब्रांच आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. या ठिकाणी देखील आपण बघू शकता इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये ओपनच्या 85 किंवा 83 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तर EWSमध्ये 70 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या ब्रँचचा कट ऑफ आत्ता बघितलेला आहे. आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. जे काही कॅटेगरी आहे ओपन आहे, SC, ST, VJ, NT, OBC, EWS किंवा TFWS, आपली कुठली ना कुठली यामधली एक कॅटेगरी असणार आहे. तर आपली कुठली कॅटेगरी आहे आणि आपले किती पर्सेंटाईल आहेत ते आपल्याकडे तयार ठेवा. यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते. तर पहिली कॅटेगरी आहे ओपन. ओपन कॅटेगरीसाठी 40% सीट्स आहेत. तर प्रत्येक ब्रँचमध्ये जनरलमध्ये किती सीट्स आहेत आणि लेडीजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा जनरलचा आणि लेडीजचा कट ऑफ किती आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल. जनरलमध्ये टोटल 99 सीट्स आहेत तर लेडीजसाठी 42 सीट्स आहेत. याचं डिटेलमध्ये आपण बघूया. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये जनरलमध्ये आणि लेडीजमध्ये 96 पर्सेंटाईलचा कट ऑफ आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये देखील जनरल आणि लेडीजचा कट ऑफ 96 पर्सेंटाईल आहे. म्हणजे आपल्याला 96 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क असतील तर ह्या ठिकाणी आपल्याला IT आणि कम्प्युटर ही ब्रांच मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 93 पर्सेंटाईल तर मुलींसाठी 93 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये
मुलांसाठी आणि मुलींसाठी 90 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. कारण मुली ह्या जनरलमधून देखील सीट घेऊ शकतात. त्यामुळं त्यांचा कट ऑफ हा जनरलचाच कट ऑफ आपल्याला गृहीत धरायचा आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 85 पर्सेंटाईल आहे कट ऑफ. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 88 पर्सेंटाईल आहे. तर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 85 पर्सेंटाईल आणि मुलींसाठी 83 पर्सेंटाईल आहे. तर अशा पद्धतीनं हे ओपन कॅटेगरीसाठी 7 वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये काय कट ऑफ आहे ते आपण ह्या ठिकाणी बघू शकता. आपले पर्सेंटाईल किती आहेत त्यावरून आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्या लगेच लक्षात येईल. पुढची कॅटेगरी आहे EWS. जे स्टुडंट ओपनमध्ये आहेत परंतु त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे तर त्यांना ओपनमधून पण सीट मिळू शकते आणि EWSमधून देखील सीट मिळू शकते. प्रत्येक ब्रँचमध्ये 10% सीट्स ह्या EWSच्या असतात. 60चा इंटेक असल्यामुळं प्रत्येक ब्रँचमध्ये 6 सीट्स आहेत. इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 30 सीट आहेत त्यामुळं तिथं EWSच्या 3 सीट्स आहेत आणि ह्याचा कट ऑफ आणि स्टेट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर EWSमध्ये मुलांसाठी किंवा मुलींसाठी असं वेगळं रिझर्वेशन नाही. सर्व मुली आणि मुलं हे एकत्र ह्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये आहेत. तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे तो 94 पर्सेंटाईल आहे. ओपनमध्ये 96 आहे परंतु EWSमध्ये 94 आहे. म्हणजे 2 पर्सेंटाईलनी कमी आहे ह्या ठिकाणी. IT देखील 93 पर्सेंटाईल आहे. ओपनमध्ये 96 होता. इथं आता 93 पर्सेंटाईल आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 90 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 72 पर्सेंटाईल आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 60 पर्सेंटाईल आहे. ओपन कॅटेगरीसाठी जवळपास 85 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तेच EWSमध्ये 60 पर्सेंटाईल कट ऑफ झालेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 53 पर्सेंटाईल आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 70 पर्सेंटाईल आहे. म्हणजे EWSचे स्टुडंट ह्या ठिकाणी कमी आहेत तर जे EWSचे स्टुडंट आहेत त्यांना ह्या ठिकाणी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर हा EWSसाठीचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. पुढची कॅटेगरी आहे शेड्यूल कास्ट SC. तर ह्यासाठी प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे, रँक स्टेट रँक किती आहे हे आपण ह्या ठिकाणी बघू शकतो. तर SC कॅटेगरीसाठी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 94 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 92 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 88 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 85 पर्सेंटाईल तर मुलींसाठी 82 पर्सेंटाईल आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 77 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 77 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड इंजिनिअरिंगमध्ये 72 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तर अशा पद्धतीनं SC कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या ब्रँचमध्ये हा कट ऑफ आहे. तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते. नेक्स्ट कॅटेगरी आहे ST. तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलमध्ये आणि लेडीजमध्ये किती सीट्स आहेत त्याचा जनरलचा कट ऑफ आणि लेडीजचा कट ऑफ आपण बघू शकता. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये कट ऑफ जो आहे तो 80 पर्सेंटाईल आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 75 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. मुलींचं प्रमाण ह्या ठिकाणी जास्ती आहे त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी मुलींचा कट ऑफ जास्ती दिसेल. परंतु मुलींचा जो कट ऑफ आहे तो तिथला कोटा फुलफिल झाल्यानंतर मुलींना जनरलमधून ॲडमिशन मिळू शकतं. तर त्यामुळं मुली जे आहेत ते ह्या ठिकाणी जास्त आहेत ST कॅटेगरीच्या. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 60 पर्सेंटाईल तर मुलींसाठी 49 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 44 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 32 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 65 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 27 पर्सेंटाईल तर मुलींसाठी 17 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तर अशा पद्धतीनं ST कॅटेगरीमध्ये 7 वेगवेगळ्या ब्रँचमध्ये
कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपण बघू शकता आपल्याला कुठल्या ब्रँचमध्ये या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTA. तर ह्यामध्ये जनरलच्या आणि लेडीजच्या नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघू शकता. तर NTAमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये मुलींसाठी सीट्स नाहीत, मुलांसाठी सीट्स आहेत. हा 2024चा डेटा आहे. 2025मध्ये सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी एक्झॅक्ट किती सीट्स आहेत. यामध्ये 1 किंवा 2 सीट कमी जास्त होऊ शकतात. मुलींसाठी सीट जरी नसल्या तरी त्या जनरलमधून ॲडमिशन घेऊ शकतात. ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जो आहे कट ऑफ तो 94 पर्सेंटाईल आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा 89 पर्सेंटाईल आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 86 तर मुलींसाठी 76 पर्सेंटाईल आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 86 पर्सेंटाईल तर मुलींसाठी 85 पर्सेंटाईल आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलींसाठी सीट्स नाहीत, परंतु त्यांना जनरलमधून ॲडमिशन मिळू शकतं. तर त्याचा कट ऑफ 76 पर्सेंटाईल आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 81 तर मुलींसाठी 76 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 71 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तर अशा पद्धतीनं हे NTAसाठी वेगवेगळ्या ब्रँचमध्ये कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. पुढची कॅटेगरी आहे NTB. तर ह्या कॅटेगरीमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 94 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तर मुलींसाठी 93 पर्सेंटाईल आहे. IT मुलांसाठी सीट्स आहेत, मुलींसाठी सीट्स नाहीत. तर ह्याचा कट ऑफ जो आहे तो 92 पर्सेंटाईल आहे. परंतु मुली ह्या जनरलमधून देखील ॲडमिशन घेऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 91 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकलमध्ये मुलांसाठी ह्या ठिकाणी सीट्स नाहीत, मुलींसाठी सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ 84 पर्सेंटाईल आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 79 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुलींसाठी सीट्स नाहीत, परंतु मुली ह्या जनरलच्या सीट्स देखील घेऊ शकतात आणि त्याचा कट ऑफ 88 पर्सेंटाईल आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 80 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. तर अशा पद्धतीनं NTB कॅटेगरीसाठी ह्या 7 वेगवेगळ्या ब्रँचमध्ये कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. आपली पर्सेंटाईल जे काही आहेत त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्या लक्षात येईल. पुढची कॅटेगरी आहे NTC. तर ह्यामध्ये जनरल लेडीजच्या किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे हे आपण बघू शकता. तर NTCमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये मुलींसाठी सीट्स नाहीत आणि जनरलचा जो कट ऑफ आहे तो 94 पर्सेंटाईल आहे. ITमध्ये 93 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये मुलांसाठी 90 पर्सेंटाईल तर मुलींसाठी 85 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलींसाठी सीट्स नाहीत आणि जनरलचा जो कट ऑफ आहे तो 82 पर्सेंटाईल आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 76 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 85 पर्सेंटाईल तर मुलींसाठी 70 पर्सेंटाईल कट ऑफ आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड इंजिनिअरिंगमध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे तो 72 पर्सेंटाईल आहे. मुलींसाठी या ठिकाणी सीट्स नाहीत, परंतु मुलींना जनरलमधून देखील सीट मिळू शकतात. तर अशा पद्धतीनं NTC कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपण बघू शकता आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रांच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे NTD. तर NTDमध्ये जनरलच्या आणि लेडीजच्या सीट्स त्याच पद्धतीनं त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर NTD कॅटेगरीसाठी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी ह्या ठिकाणी सीट्स नाहीत, मुलींसाठी सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो 92 पर्सेंटाईल आहे. ITमधला जो कट ऑफ आहे हा जनरलचा कट ऑफ आहे 93 पर्सेंटाईल. मुलींसाठी ह्या ठिकाणी सीट्स नाहीत. ENTCमध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे तो 89 पर्सेंटाईल आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे तो 76 पर्सेंटाईल आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जनरलचा जो कट ऑफ आहे तो 81 पर्सेंटाईल आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये
जनरलचा कट ऑफ 76% आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये लेडीजचा कट ऑफ 25% आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी सीट्स नाहीत. तर अशा पद्धतीनं NT-D कॅटेगरीसाठी कट ऑफ आपण बघू शकता. तर आपली जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी आयडिया येईल की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC. तर OBCसाठी जनरलमध्ये किती सीट्स आहेत, लेडीजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ किती आहे, स्टेट मेरिट रँक किती आहे हे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. टोटल OBCसाठी 42 सीट्स आहेत जनरलमध्ये, तर लेडीजसाठी 18 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये जनरलचा 97% आहे, तर लेडीजचा कट ऑफ 96% आहे. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये अप्लाय करणारे OBCचे स्टुडंट खूप जास्त आहेत. त्यामुळं त्यांना ह्या OBCच्या कॅटेगरीमधून तर सीट मिळतच आहेत आणि ओपनमधल्या देखील सीट बऱ्याचशा OBCच्या स्टुडंटला ह्या ठिकाणी मिळत आहेत, कारण त्यांचा कट ऑफ जो आहे तो खूप जास्त आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 95% कट ऑफ आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 93% कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 89% कट ऑफ आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 83 तर मुलींसाठी 82% कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 85% तर मुलींसाठी 83% कट ऑफ आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 82% कट ऑफ आहे. तर अशा पद्धतीनं OBC ह्या कॅटेगरीसाठी ह्या वेगवेगळ्या ब्रँचमध्ये कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपण ह्या ठिकाणी चेक करू शकता की आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे SEBC. तर यासाठी 10% सीट्स आहेत. तर जनरलमध्ये आणि लेडीजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये कट ऑफ जो आहे तो 93% म्हणजे जवळपास 94% आहे आणि मुलींसाठी 92% आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 91% कट ऑफ आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये जनरलचा 88% तर मुलींसाठी 84% कट ऑफ आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 81 तर मुलींसाठी 78% कट ऑफ आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 75% कट ऑफ आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुलांसाठी 63% तर मुलींसाठी 36% आहे. म्हणजे SEBC ह्या कॅटेगरीमध्ये मुली सिव्हिल इंजिनिअरिंगला कमी प्रेफर करतात, त्यामुळे ह्याचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी गेलेला आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 62% कट ऑफ आहे. ह्या ठिकाणी मुलींचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं मुली स्वतःच्या कोट्यामधल्या तर सीट्स घेतच आहेत आणि त्या जनरलमधल्या देखील सीट्स घेत आहेत. तर अशा पद्धतीनं SEBC ह्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या ब्रँचमध्ये कट ऑफ हा अशा पद्धतीनं आहे. तर आपली SEBC ही कॅटेगरी असेल तर आपल्याला जे काही पर्सेंटाईल आज आहेत त्यानुसार आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येईल. पुढची कॅटेगरी आहे TFWS ट्युशन फी वेव्हियर स्कीम. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे असे सर्व विद्यार्थी ह्या TFWSसाठी एलिजिबल आहेत. परंतु ऑप्शन फॉर्म भरत असताना त्यांना TFWSसाठी वेगळा कोड ह्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्याचा जो कोड आहे तो 24210 असा आहे. तर TFWSचा कोड आहे 24211T. म्हणजे शेवटी जो 0 येतो त्या ठिकाणी 1 लिहायचा आहे आणि पुढे T ॲड करायचं आहे, तर आपला TFWSचा कोड तयार होतो. म्हणजे एखाद्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पाहिजे तर त्यांनी 2 कोड ह्या ठिकाणी द्यायचे आहेत. एक जो आहे तो नॉर्मल कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कोड आणि दुसरा TFWSचा कोड. तर प्रत्येक ब्रँचमध्ये असे 2 कोड द्यायचे आहेत, तर आपल्याला ह्या TFWSमधनं देखील सीट मिळू शकतात. TFWSसाठी 5% सीट्स आहेत, तर टोटल इंटेक 60 आहे, तर त्याच्या 5% म्हणजे 3 सीट्स ह्या TFWSच्या आहेत.
तर त्याचा स्टेट रँक आणि त्याचा पर्सेंटाईल हे आपण या ठिकाणी बघू शकता. तर ह्या TFWSमध्ये कुठलीही कॅटेगरी नाही किंवा लेडीज, बॉईज असं कसलंही डिफरन्शिएशन नाही. ह्या सीट्स प्युअरली मेरिट बेसिसवरती भरल्या जातात. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ 96 पर्सेंटाईल आहे. IT चा कट ऑफ 95 पर्सेंटाईल. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा जो कट ऑफ आहे तो 92 पर्सेंटाईल आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ 89 पर्सेंटाईल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ 81 पर्सेंटाईल आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ 85 पर्सेंटाईल आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचा कट ऑफ 86 पर्सेंटाईल आहे. तर अशा पद्धतीनं TFWS ह्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या ब्रँचचा कट ऑफ आपण बघू शकता. तर आपलं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल आणि आपण TFWSसाठी एस केलेलं असेल तरच आपण TFWSचे कोड ऑप्शन फॉर्ममध्ये देऊ शकता. अदरवाईज आपल्याला हे कोड देता येणार नाहीत. तर अशा पद्धतीनं आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती ह्या ठिकाणच्या 7 वेगवेगळ्या ब्रँचचा कट ऑफ कॅटेगरी वाईज बघितलेला आहे. तर आपली जी काही कॅटेगरी आहे आणि आपल्याला जे काही पर्सेंटाईल मिळालेले आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी आपल्याला कुठली ब्रँच मिळू शकते. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या संदर्भात आपल्याला काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समधून कमेंट करा. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.